नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली असते. त्यावेळेस आपण पाहतो काव्या सगळेजण पूजेसाठी तयार होऊन येत असतात आणि ते अतिशय सुंदर दिसत असतात. जेव्हा जेव्हा घरातील त्यांच्याकडे सगळेजण पाहत असतात आणि बाबाही मालिनीला बोलतात, माझी सुनबाई किती सुंदर दिसत आहे. तिने थोडा राग कमी केल्यानंतर ती आणखीनच गोड दिसेल. आणि तेव्हा मालिनी बोलते, ही कुठे राग करते, राग तर ती धाकली सुनबाई करते. आणि बाबा बोलतात, "तू नंदिनीबद्दल बोलत आहेस का? मी तर काव्याविषयी बोलत आहे." त्यानंतर आपण पाहतो प्रत्यक्षामध्ये पूजेला सुरुवात होते आणि गुरुजी बोलतात, "आता पार्थ आणि काव्या तुम्ही दोघेजण पूजा करा." आणि तेव्हा पार्थ विचार करतो, की मी कोणासाठी पूजा करत आहे? असे बोलून तो उठतो. "पार्थ काय झालं? तू असं का उठलास?" अशी मालिनी म्हणते. तर आता पार्थ म्हणतो, की "काय चाललंय हे सगळं? ज्या मुलीसोबत मी पूजेसाठी बसलेलो आहे, तिला माझ्यासोबत राहायचं की नाही 7 जन्म याचा तरी तुम्ही विचार करा. आणि ह्या पूजेला काय उपयोग जर तिला माझ्यासोबत राहायचं नसेल तर?" मित्रांनो, आता सगळ्यांना कळतं की काव्य आणि पार्थमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे. आता याचाच फायदा रम्या घेणार असते आणि या दोघांमध्ये बनवा पेटवणार असते. तर बघूया आता पुढच्या भागांमध्ये काय होतं. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.